यावर पोलिसांनी एक मोठा गुन्हा जो आहे ते उघडकीस आणलेला आहे. एका जणाचं खातं वापरून वेगवेगळ्या आकारा गुन्हे घडल्याची माहिती समोर आलेली आहे. नेमका काय सगळा हा प्रकार आहे, कशा संदर्भातली आपण कारवाई केली, कुणाला अटक केलेली आहे, काय नेमकी प्रक्रिया आहे? मूळतः मी आपल्याला हे माहिती देऊ इच्छितो की जो गुन्हा आम्ही परवा दिवशी दाखल केलेला आहे त्याला म्यूल अकाउंटचा गुन्हा म्हणतात. म्हणजे एखादा व्यक्ती वेगवेगळ्या लोकांकडून अकाउंट तयार करून घेतो, त्यांना आमिष देतो की तुम्हाला 10-15 हजार काहीतरी आम्ही याचं वापरायचं. जसा हा गुन्हा याच्यामधला जो आरोपी आहे सैनी, त्याने असे आपल्याकडे एक कंप्लेंट मिळालेली होती की त्यांच्या अकाउंटला होल्ड लागलाय म्हणून. मग त्यात आम्ही अजून डीपली चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की असे जवळपास 10-1 अकाउंट या माणसाने तयार करून घेतलेले होते आणि ते त्याने पुढे पाठवले. जो त्याच्यातला दुसरा आरोपी टोनी, त्याचं पूर्ण नाव माहिती नाही, याने ते अकाउंट त्या टोनीला दिले होते मुंबईला. त्याच्यानंतर त्या अकाउंटमध्ये वेगवेगळ्या याच्यातून म्हणजे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल, तेलंगणा वगैरे अशा वेगवेगळ्या विविध राज्यांमध्ये जे फ्रॉडचे पैसे आलेले होते ते हे म्यूल अकाउंट जे असतात याचा उपयोग ते सायबर फ्रॉडचे जे लोक असतात ते करतात. तर त्याच्यामध्ये जवळपास 2,15,00,000 आणि ऑनवर्ड्स अशी अमाऊंट वर्ग झालेली होती, जी की त्याच्यानंतर पुढे ते लोक सायबर म्हणजे मनी ट्रेल म्हणतो आपण, मनी ट्रेलच्या साह्याने ते वेगवेगळ्या त्या अकाउंटमधून वेगवेगळ्या अकाउंटला ते पैसे काढून घेण्यात आले. आणि शेवटी जर याच्या आपण लिंकला पोहोचलो तर ही विदेशातून पाकिस्तान किंवा चायना वगैरे अशा कंट्रीजमधून हे अकाउंट हँडलर असतो आणि तो ते पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये कन्वर्ट करून ते काढून घेत असतो. आणि हे जे लोक आहे जे त्याच्यासाठी काम करतात, ही एक टोळीच आहे यांची, की जिची म्हणजे देशव्यापी टोळी म्हणू शकतो. की देशभरात आता मी सांगितलं आपल्याला की जवळपास इतक्या राज्यांमधून हे अकाउंट वापरण्यात आले आणि तिथे ते पैसे मनी ट्रेलच्या सहाय्याने काढून घेण्यात आले. मग आम्ही ही पूर्ण चौकशी केल्यानंतर ज्यावेळेस म्यूल अकाउंट आम्ही त्याला म्हणतो की जे वापरायला घेतलेले असतात, एका साधारण गरीब मजुरांचे ते अकाउंट असतात, ते हे लोक वापरतात, ते वापरतात आणि त्याच्यामधून या लोकांचीच मूळतः फसवणूक होऊन जाते. आणि मग ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो तर हे लोक त्यात आरोपी दिसतात. तर याच प्रकारचा गुन्हा होता. किमान 5 अकाउंट असले पाहिजे ज्याच्यामध्ये आम्ही म्यूल अकाउंटचे गुन्हे नोंदवत असतो. तर त्याप्रमाणेच आम्ही हा प्राथमिक चौकशी करून हा गुन्हा नोंद केलेला आहे. याच्यामध्ये आमचाच प्रमोद वाडेले म्हणून फिर्यादी आहे, पोलीस कॉन्स्टेबल. कारण याच्यात फिर्यादी हा पोलीसच होत असतो. आम्ही बाकी लोकांना त्यांना आम्ही साक्षीदार बनवत असतो. तर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि हा टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय चालवतो हा जो सैनी आहे. आणि त्या आधारेच त्यांनी या लोकांना सांगितलेलं होतं की मला अकाउंट वापरायला आवश्यक असतं, कारण मी टूर्स ट्रॅव्हलचा व्यवसाय करतो म्हणून. लक्षात आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधितावर आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे. अटक केली का? हा, अटक म्हणजे हा बेलेबल ऑफेन्स आहे तसा, त्यामुळे त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग दुसरा जो आहे त्या आरोपीचा आम्ही आता शोध घेतो. सर, याच्याकडे जी खात्यामध्ये जी रक्कम जमा झालेली ती आपण कशी वसूल करणार आहे सर? काय त्याच्यासाठी? नाही, ती तर आता वसूल करता येणार नाही, कारण ती वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरल्या गेलेली आहे. तर ते अकाउंट होल्ड झालेले असतील आता. म्हणजे ते एकदा होल्ड झाले की ते त्यांच्या वापराच्या कामाचे राहत नाहीत, कारण ते फ्रीज होऊन जातं, ते अकाउंट फ्रीज होऊन जातं. त्यामुळे त्यात कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाही. परंतु ती फिगर आम्हाला यात घ्यावी लागली, कारण ते अकाउंट वापरले गेलेले होते. म्हणजे आम्हाला तो पुरावा होता की ते ज्या FIR असतील ते आम्ही कलेक्ट करू, कुठे कुठे दाखल असतील ते गुन्हे, आणि त्याच्यानंतर या गुन्ह्याचा जेव्हा चार्जशीट होईल त्याची पुढची जी साखळी आहे, तो टोनी ज्यावेळेस आम्ही त्याचा शोध घेऊ, तो मिळाल्यानंतर त्याची पुढची साखळी आम्हाला माहित पडेल आणि त्या पद्धतीने मी पुढची कारवाई करतो. देशभरात रॅकेट सक्रिय असं शक्यता वाटते सर, किती लोकांचा सहभाग असेल? याचा अनलिमिटेड अनेक टोळ्या आहेत. आपण एकच टोळी म्हणू शकत नाही याला. अनेक अशा टोळ्या आहेत ज्यांचे लिंकेज जर तपासत गेलं तर ते शेवटी विदेशापर्यंत पोहोचतात, की तिथे पोहोचणं एक फार कठीण असतं. परंतु किमान इथली जी साखळी आहे, आणि मला हे पण आवाहन करायचं आहे लोकांना, जे जळगावचे का असतील जे लोक किंवा जे पण त्यांनी जो कोणी जर त्यांना असं कोणी भेटलेलं असेल की तुमचं अकाउंट आम्हाला वापरायला द्या, तर त्यांनी सायबर पोलीस स्टेशन लावून तसं तक्रार नोंदवावी की आम्हाला भेटून आम्हाला त्या व्यक्तीचं कोणाला दिलेलं आहे, जेणेकरून की आम्हाला ही साखळी अजून शोधता येईल आणि लोकांची फसवणूक होण्यापासून वाचवता येईल.